हिंदी अनिवार्यता निर्णयाविरोधात नवी मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन। महाराष्ट्र शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनात विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची प्रत फाडली, होळी करत संताप व्यक्त केला। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, हिंदी हटाव, मराठी वाचवा अशा घोषणा देत आंदोलकांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला। माननीय आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा उल्लेख केला। त्याची 100 पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय। राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा, स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही। 3 भाषेचा सुतोवाच केलेला आहे, सक्ती करा असं म्हटलेलं नाही। 1ली ते 4थी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं, महाराष्ट्रात 1ली ते 4थी पर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती। आता 3री भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचंय आणि पुढचा भविष्यातला 2029चा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय। त्याला संपूर्ण विरोध सन्माननीय राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून, निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही। तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला, आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोपून लावलं पाहिजे। राज्य शासनाने 1ली ते 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्त केलेली आहे। त्या विषयात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे की प्राथमिक हिंदी भाषा इथे नसावी। पहिली जी GR मध्ये होती राष्ट्रीय धोरणाच्या नुसार, आता 2024ला हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे। त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। हिंदी भाषा आपली राज्यभाषा नसून तेव्हा ती हिंदी सक्ती करावी नाही आणि हिंदीची मागणी आपल्याला मान्य नाही झाली। मुळात इंग्रजी आणि मराठी भाषा ही लँग्वेज जी आहे, जे आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारांमध्ये चालते, त्यामुळे हिंदी कंपल्सरी नाहीये। मराठी भाषा आपला महाराष्ट्रभर प्रांत आहे तर मराठी भाषा इथे असावी। आमचा हिंदीला विरोध नाहीये, आमचा इथे हिंदीला अभ्यासक्रमात सक्तीला विरोध आहे की हिंदी सक्तीची केली आहे त्यांनी, त्याच्यासाठी आमचा विरोध। इंग्रजी भाषा ही मुळात पाहायला गेली तर आपल्या दैनंदिन जे जीवनामध्ये त्याची आवश्यकता आहे, पण तुम्ही जर हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर ती खपवून घेतली जाणार नाही। कारण की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असं कुठेही आजपर्यंत GR वगैरे काही झालेला नाहीये आणि अशी सक्ती कुठेही नाहीये। त्यामुळे आमचं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य आहे आणि मराठीवरतीच सक्ती असावी ही आमची मूळ मागणी आहे। त्यामुळे तुम्ही जर जाणीवपूर्वक इंग्रजीचा विषय आणून हिंदीला कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करेल आणि कधीही हिंदीची सक्ती जी आहे ती खपवून घेतली जाणार नाही।